तर आज आपण बनवलेली आहे मेथीची अशी भाजी। तुम्ही बघू शकता डाळ घालून ही भाजी बनवलेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर चला रेसिपीला सुरुवात करू। सर्वात अगोदर मेथीची अशी एक पेंडी घेऊ व त्याची दोरी कापून घेऊ। आता मार्केटमध्ये खूप अशा मेथीच्या पेंड्या आलेल्या आहेत, तुम्ही नक्की ट्राय करा। तर आपण सगळ्यात अगोदर मेथीची भाजी धुवून घेऊ। त्यासाठी गरम पाणी करून मेथीच्या भाजीवर घालून घेऊ। 10 मिनिट अशा गरम पाण्यामध्ये मेथीची भाजी भिजण्यासाठी ठेवून देऊ व थोडंसं मीठ घालू। असं गरम पाण्यामध्ये 10 मिनिट भाजी ठेवून देऊ। छान व्यवस्थित भाजी धुवून घ्यायची। 10 मिनिट झालेले आहेत। आपण दुसऱ्या स्वच्छ पाण्याने 2 पाण्यानं भाजी धुवून घेतलेली आहे। आता आपण कट करून घेऊ। भाजीच्या काड्याही कट करून व्यवस्थित बारीक कट करून घ्यायच्या। भाजी तोडून न घेता अशा चाकून अशा पद्धतीने कट करून घ्या। काड्या फेकून द्यायच्या नाहीत, काड्या पण कट करून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता मी काड्यासहित भाजी घेतलेली आहे। तोडून न घेता मी कट करून घेतलेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर गॅसवर एक कढई ठेवू आणि तेल घालून घेऊ व जिरे व मोहऱ्या घालून घेऊ व टोमॅटो घालू। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ घालू व मेथीची भाजी घालून घेऊ। व मसुऱ्याची डाळ घालू। तुम्ही मसुऱ्याच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ घालू शकता। व ठेचलेला असा लसूण घालू, लसूण वरून घालायचा। व्यवस्थित मिक्स करू। शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ व 1 वाटी पाणी घालून घेऊ। जास्त पाणी घालायची गरज नाही आहे व झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी शिजण्यासाठी ठेवू देऊ। कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची। तुम्ही बघू शकता खूप छान शिजली आहे व डाळ ही शिजली आहे। तेवढंच पाणी पुरेसं आहे, जास्त पाणी घालायची गरज नाही आहे। तुम्ही बघू शकता मेथीची भाजी नक्की ट्राय करा।